पंच कृष्ण भगवान की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीगोविन्दाय नमो नमः। श्रीगोविन्दाय नमो नमः। श्रीगोपाल महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणि महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत हो। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी ज्याप्रमाणे बोललो की आपल्याला इथे देवासाठी आसन भेटायचं आहे, तर मला असं वाटतं की आपण आज संध्याकाळपर्यंत ती व्यवस्था केली तर बरं होईल. नवीन जरी काही टेबल वगैरे आणला नाही, आपल्याकडे जे सध्या उपलब्ध आहे ते जरी टाकलं तरी चालेल. खुर्ची सोफा चालेल. पोरं बेडशीट टाकायचे आणि आता पटकर जरी आपल्याकडे नवीन नसेल तर देवाचा चुका जरी टाकला त्यावर तरी चालेल. आणि आपल्याकडे फुलं तर असतात, त्यावर फुलाच्या पाकळ्या करून टाकायच्या. फुलं नाही टाकायची, फुलाच्या पाकळ्या करून टाकायच्या. आपण या वृक्षाभरण ग्रंथामध्ये आपली रांग थोडी भिक्षुकांनी बरोबर करून घेतली. थोडे मागे बघा, तुम्ही मागे बघा, रांग व्यवस्थित आहे का? रांग व्यवस्थित करून घ्या. या वृक्षाभरण ग्रंथामध्ये आपण श्रीकृष्ण महाराजांच्या कीर्तीची महिमा, त्यांच्या लीळेची महिमा, त्यांच्या पवाड्यांची महिमा पाहिली. त्याबरोबरच
इथे आपण नामाची महिमा पाहिलेली आहे. मागच्या एका ओळीमध्ये काय म्हणतात कवी? जयाची नामे उच्चारिता नारंदू ब्रह्मा आनंदू पावता तो ध्वनी ऐकोनी देश घडी होत महापातके. श्रीकृष्ण नामाची महिमा अशी आहे की त्या नामाला ऐकल्यानंतर नारद ब्रह्म यांना आनंद होतो. आणि त्या नामाची महिमा कशी आहे? नाम उच्चारलं, त्याचा ध्वनी आपल्या कानावर आला तरी पण तो ध्वनी ऐकून देशजडी होत महापातके. त्या श्रीकृष्ण नामाला ऐकूनही जे महापातके आहेत ते महापातके देशोधडीला लागतात. महिमा एवढी थोर आहे नामाची, श्रीकृष्ण नामाची. आणि माझ्या एक लक्षात आलं इथं की महिमा जी आहे त्या महिमेची गरिमा आपण थोडीशी पाळलेली नाही. कारण काय त्यामागचं? आपल्या इथे कचऱ्याचा गाडा आहे, कचऱ्याचा गाडा आहे, ती मंदिराची प्रॉपर्टी आहे, बरोबर आहे. पण त्या गाड्यावर नाव काय आहे हे तुम्ही लक्ष दिलंय का? आपल्या कचऱ्याच्या गाड्यावर काय नाव आहे सांगा? माहित नाही. कचऱ्याच्या गाड्यावर ज्याच्यामध्ये पूर्ण कचरा टाकतो आपण, सडलेलं वगैरे कचरा, घाण, त्या गाड्यावर नाव श्रीकृष्ण मंदिर आहे. आता काय करायचं बोला? श्रीकृष्ण महाराजांची महिमा, श्रीकृष्ण महाराजांच्या नामाची महिमा अशी आहे की त्या नामाच्या ऐकण्याने नारदाला ब्रह्माला आनंद होतो. महापातके महापाप देशोधडीला लागतात. आपण त्या नामालाच देशोधडीला लागतो. कचराच्या गाड्यावर नाव टाकतो. त्या बारीक सारीक गोष्टी आपण लक्ष द्यायला पाहिजे. कुठे आपल्याकडून आता तुम्ही तर काय मुद्दामून केला अशातला भाग नाही, अनाहूतपणे होते. परंतु आज आपण एवढे इथं मंदिरामध्ये कार्यक्रम होतो, एवढे संत महंत येतात, एवढे तुम्हाला मार्गदर्शन करतात. मग ह्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. नामाची गरिमा आपण राखली पाहिजे. आता त्या गाड्यावर जे नाव आहे, आपल्या इथे पेंट जर पडलेला असेल, वर बॉक्स पडलेले आहेत, त्याच्यामध्ये रंगरंगोलीचं सामान आहे. त्या सामानामध्ये जर एखादा पेंटचा डब्बा असेल तर तो पेंटचा डब्बा काढा. ब्रश आणा, ब्रशही पडलेला आहेच वर. आणि सर्वप्रथम ते नाव त्या गाड्यावरचं काढून टाका. श्रीकृष्ण मंदिर नका टाकू, त्यावर दुसरं काहीतरी नाव टाका. देवाचं नाव कचऱ्याच्या गाडीवर असं तरी नको. तर असं आपल्या देवाच्या नामाचा अवमान आपल्याकडून झाला नाही पाहिजे. कालच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं, अन्यथा ज्ञानाकडे जे प्रवर्तलेले आहे, अन्यथा ज्ञाने प्रवर्तने म्हणून काळावरी पडे झाले. जैसे माया मोही जन पडिले संसार रूपी. जैसे गतानुगतिक लोक नेणती परमार्थिक सुख. निगखती ब्रह्मविद्येचे मुख जैसे पाखंडमती. जे अन्यथा ज्ञानाच्या ठिकाणी प्रवर्तले ते काळावर पडे झाले. जैसे माया मोही जन पडले संसार रूपी. माया मोहामध्ये जनता पडलेली आहे, त्यामुळे ते संसार रूपी कुपामध्ये सर्वजण गेलेले आहेत. कूप कशाला बोलतात? कूप म्हणजे विहिरीचा छोटा प्रकार.
ज्याला आड असं बोलतात. पूर्वीच्या काळामध्ये जे जुने जुने वाडे असायचे, मग आता त्या वाड्यांमध्ये पाण्याची व्यवस्था कशी असायची? जुन्या काळामध्ये बोरवेल वगैरे काही नव्हतं, तर मग त्या वाड्यांमध्ये आड तयार केलेली असायची. जास्त काही त्याची घेरा किंवा मेजरमेंट असं जास्त काही मोठं नसतं, व्यास त्याचा मोठा नसतो. जास्तीत जास्त एक 4 ते 5 फूट एवढाच घेरा असतो त्याचा असा, आणि खोल खणलेला असतो, आणि त्याचं पाणी वापरायचं, त्याला आड असं बोलतात. तर असं ते संसाररूपी कूप जे आहे, त्या कूपामध्ये हे माया मोहामध्ये जे जण आहे पडलेलं, ते त्या संसार कूपामध्ये पडलेलं आहे. जैसे गतानुगतिक लोक नेणती परमार्थिक सुख. जैसे गतानुगतिक लोक, गत म्हणजे जाणे, अनुगत म्हणजे येणे. हे जे जाण्या येण्याच्या फेऱ्यामध्ये अडकलेले जीव आहे, जी जनता आहे, हे लोक नेणती परमार्थिक सुख. या लोकांना परमार्थिक सुख काय असते हे त्यांना माहिती नाही, कारण ते स्वर्ग नरक कर्म भूमी मोक्ष या चतुर्विध कर्मफळी परिभ्रमण करत बसलेले लोक आहेत. नेदगती ब्रह्मविद्येचे मुख. बरं, मग त्यांना असं कोणी ब्रह्मविद्या सांगायला बसलं, तत्वज्ञान सांगण्यासाठी बसलेलं असेल, तर त्यांचे ते तत्वज्ञान ऐकतील. ते म्हणतात नेदगती ब्रह्मविद्येचे मुख. ब्रह्मविद्येचं मुख त्यांना पाहावंसं वाटत नाही. कारण काय? संसार छान वाटतो त्यांना. जे गतानुगतिक लोक आहेत त्यांना परमार्थिक सुख माहिती नाही, आणि ब्रह्मविद्येचं मुखही ते पाहत नाही. का बरं पाहत नाही? त्यामागचं कारण काय? म्हणतात जैसे पाखंडमती. त्यांची मती ही पाखंडी आहे, म्हणून ते ब्रह्मविद्येचं मुखही पाहत नाही. त्यांना परमार्थिक सुखही नकोसं वाटते. तर असे गतानुगतिक लोकांना पुनरुक्ती जननम, पुनरुक्ती मरणम आणि पुनरुक्ती जननी जठरे शयनम. मग ते जननीचं जठर कोणत्या म्हशीचं असेल, कोणत्या गाईचं, कोणत्या किड्याचं, कोणत्या पक्ष्याचं, कोणत्या पशुचं, किंवा मनुष्य जन्मातली जी माता आहे तिचं, अशा त्या जठरामध्ये ज्याला करमते, परंतु परमार्थिक सुख नको म्हणते. त्या ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की जठराग्नीच्या त्या खोळीमध्ये जिथे उष्णता आहे तिथे ज्याला करमते, तिथेच त्याला दुःख भोगावंसं वाटते या जीवाला. परंतु परमार्थिक सुख घ्यावं आणि एकदाचा परमानंद प्राप्त केला, ईश्वर प्राप्ती प्राप्त केली की पुन्हा हे जननम मरणम मरणम जननम हा फेरा नको, असं कधी वाटत नाही या जीवाला. जशी ते पडाळी गायीचा दृष्टांत आहे, जशी पडाळी गाय आहे, ती गाय एका गोठ्यामध्ये बांधलेली असते. पावसाचे दिवस आहेत, जसं हल्ली आपण बघतो नांदेडकडे तर भयंकर पाऊस चालू आहे. टीव्हीवर बघा, बातम्यांमध्ये बघा, वर्तमानपत्रामध्ये बघा, अशा ढगफुट्या झाल्या की लोकांचे गायी ढोरं 50-50 म्हशी गोठ्यामध्ये मरून गेल्या. एवढा भयंकर रात्रीतून पूर आला, बरोबर की. तर हे जे घटना घडलेल्या आहेत, हे सर्व जे मरण पावले, अशा ज्या आपदा येतात, तर ह्या गोष्टी सर्व ज्या घडल्या त्या दुःखदायक आहेतच. पण यामधून कोणी त्यांना उपरती आली आणि परमार्थिक सुखाकडे वळले लोक, असं घडलेलं आहे का? नाही. पुनरुक्ती जन्म आणि मरण यामध्येच गोडी आहे. तर अशा घटना ह्या आताच्याच काळात घडतात असं नाही,
तर ते पडाळी गायचा दृष्टांत जो आहे त्यामध्ये पण सांगितलेला आहे की पाऊस भयंकर चालू होता आणि त्या पावसामुळे ती गाय पिडलेली आहे, त्या गायीला पीडा होत आहे. कारण काय, त्या गोठ्यामध्ये पूर्ण पाणी आलेलं आहे. पाणी आल्यामुळे त्या गायीला खाली बसता येत नाही. त्या घरधन्याने त्या मालकाने काही चारा टाकलेला आहे तर ते चिखलामध्ये पूर्ण मिळून गेलेला आहे. चाराही खाता येत नाही. चारा खायला गेलं तर तोंडामध्ये चिखल यायला लागलेला आहे. त्या पाण्यामध्ये खाली ओलं राहून राहून आळ्या झालेल्या आहेत. त्या आळ्या ज्या आहेत त्या गायीचे जे खुर आहेत त्या खुराला कोरायला लागलेले आहेत. त्या गायीला कोणत्याही प्रकारचं सुख नाही. आणि अशी ती गाय पिडलेली पाहून बरं त्या पायाला त्या खुराला आळ्या पुरत आहेत म्हणून ती झटकायला जाते, पाय जोराने मारायला जाते मागे, तर मागच्या ढीला पाय लागते. गोठाही फार लहान होता. अशी ती पिडलेली गाय बघून तो धनी म्हणतो, अरे ते गाय फार बापुडी गाय पिडली. बापुडी म्हणजे काय, बिचारी गाय पिडलेली आहे. गायीला पीडा देणं हे आपल्या ईश्वर अवतारांनाही मान्य होतं बरं का. आता आपण म्हणतो की आले समुद्रामध्ये गायीचं फार महत्व आहे, आपल्याला तसं काही नाही असं आपण बोलतो, परंतु ते चुकीचं आहे. कशामुळं, गायीला पीडा देणं हे भगवंताला मान्य नव्हतं. हे आपल्याला श्री दत्तात्रय महाराजांच्या चरित्रामधून लक्षात येते. सहस्रार्जुनाला वर दिला माहूर या स्थानाच्या ठिकाणी. आपण आता जे माहूरचे विशेष नमस करतो हे त्याच स्थानाचे विशेष आहेत ज्या स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रय महाराजांनी सहस्रार्जुनाला वर दिलेला आहे की तुला 1000 बाहूंचं सामर्थ्य मिळेल. मग दत्तात्रय महाराजांना माहिती आहे अमर्याद सामर्थ्य जर दिलं तर या जीवाच्या ठिकाणी उन्माद निर्माण होतो, जास्तीची उपद्व्याप करायला लागेल हा जीव. आणि म्हणून दत्तात्रय महाराज काय म्हणतात, गोहत्या, गायीला कधी त्रास देऊ नको, गायीची तुझ्याकडून हत्या झाली नाही पाहिजे, स्त्रियांची हत्या झाली नाही पाहिजे, ब्रह्महत्या झाली नाही पाहिजे, ब्राह्मणाची हत्या. मग आता देवाने गायच का धरून दिली, काहीतरी महत्व आहे ना. भगवंताच्या दृष्टिकोनातून पण गायीला महत्व आहे अनन्यसाधारण. ह्या गोष्टी आपण विसरून जातो, त्याच्याकडे लक्षच देत नाही. उभ्या लीळा चरित्रामध्ये भगवान चक्रधर स्वामींनी जर कोणतं काम केलं असेल की एखाद्या जीवाने एखाद्या माणसाने देवाला काम सांगितलेलं आहे आणि ते काम स्वामींनी केलं, असं जर कोणतं काम असेल तर ते गायी राखण्याचं काम केलेलं आहे देवाने. बाकी दुसऱ्या ठिकाणी पण देवाला कामासाठी नेण्यात आलं होतं. शेतामध्ये काम करण्यासाठी एकदा धरून नेण्यात आलं होतं. देवाने शेतामध्ये गेल्यानंतर बिलकुल काम केलेलं नाही. पण गायी राख म्हटल्यानंतर देवाने म्हणजे काही हरकत नाही, गायी राखतो. मग हे महत्व आहे किंवा नाही, काय वाटतं तुम्हाला? काहीतरी त्या गायीचं महत्व आहे ना. आता ते तर सर्वज्ञच आहे, त्यांना भूत भविष्य वर्तमान सर्व माहिती आहे. तर स्वामींना कदाचित हे माहिती असेल. आता जो महानुभाव पंथ आपला उभा आहे त्या महानुभाव पंथावर गायीचे उपकार आहेत. कसे उपकार आहेत? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उत्तरपंथे गमन केल्यानंतर सर्व जबाबदारी जी आहे ती जबाबदारी कुणावर दिली होती? श्री नागदेवाचार्यांवर जबाबदारी होती. आणि श्री नागदेवाचार्य ईश्वर विरहामध्ये कुठे जाऊन पडलेले आहेत? भानखेडीला जाऊन पडलेले आहेत. भानखेडीला जाऊन पडल्यानंतर उधळी लागली त्यांना. ज्याला वाळी बोलतात, कोणी ओळंगा बोलतात, कोणी उधळी बोलतात, वेगवेगळे नाव वेगवेगळ्या प्रांतामध्ये आहेत. तर श्री नागदेवाचार्यांना
पूर्ण ओळंबा लागलेला, जिथे पडून होते खालून ते ओळंब्यानं खाणं चालू केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये विस्मृत अवस्थेमध्ये आहेत ते. परंतु त्या ठिकाणी गायी पोहोचल्या आणि गायीच्या पाठीमागे गोपाळ पोहोचले आणि गोपाळ पोहोचल्यानंतर गोपाळांनी आचार्यांचं रक्षण केलेलं आहे. आचार्य तर बेशुद्ध अवस्थेमध्ये होते, काही शुद्धी नव्हती. त्यांच्या मुखामध्ये कुरुंदने कोणी पिळली तर गोपाळांनी पिळली आहे. तर मग हे मदत कुणी केलेली आहे? गायी जर त्या भागाकडे गेल्याच नसत्या तर गोपाळही तिकडे गेलेच नसते आणि गोपाळ तिकडे गेलेच नसते तर मग कुरुंदने कोणी पिळले असते? कोणीच नाही. महादायसा येईपर्यंत त्या कुरुंदण्याच्या त्या रसाच्या आधारावर ते जगले. बरं, तिथेच गायीचे उपकार संपले नाही. तर ज्यावेळेस महादाईचा रुद्रपूरला आल्या म्हणे श्री प्रभू महाराजांना विनंती केली, म्हणे गोसावी दलित उत्तर पथासी विजय केले आणि नागदेवाचार्यांच्या सांभाळी आम्हाला घातलेला आहे आणि नागदेवच कुठे गेला माहिती नाही आम्हाला. त्यावेळेस श्री प्रभू महाराज म्हणतात, जाई मिली भानखेडी, तुझा वादना भानखेडीला आहे, भानखेडीला जा. मग भानखेडीला महाराजा आल्या. आचार्यांच्या संदर्भामध्ये चौकशी करण्यात आली गावामध्ये लोक म्हणजे एक कोणतरी वेडा आला होता भिक्षेला यायचा, आम्ही भिक्षा वाढायचो तर ते म्हणायचे आम्हाला भिक्षा नाही पाहिजे, आम्हाला देव पाहिजे. मुखे चक्रधर द्या द्या म्हणून घरोघरी फिरती, निशिदिनी नागदेव वदती, निशिदिनी नागदेव वदती. मुखे चक्रधर द्या द्या म्हणून, मुखाने फक्त देवाचा धावा आहे. तुमचं अन्न नको, तुमचं पाणी नको, मला फक्त श्री चक्रधर द्या. तर अशा भक्ताने देवाचं किती ध्यान केलेलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. किती मनाच्या खोलवर भगवंत रुजलेले आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तर असे फिरत फिरत ते रानामध्ये जंगलामध्ये जाऊन पडलेले आहेत. बेशुद्ध अवस्था आहे, गोपाळांनी कुंदने पिळलेली आहे आणि आता त्यांना काही शुद्धी नाही. इकडनं महादेशाचा प्रवास चालू आहे भानखेडीला येण्यासाठी आणि भानखेडीला आल्यानंतर चौकशी केली. लोक म्हणे एक वेडासा होता तो देव द्या म्हणायचा, म्हणे चक्रधर द्या म्हणायचा म्हणे. मग तो कुठे गेला? लोकांनी सांगितलं या दिशेला कुठे गेलेला आहे. मग जंगल लागलं, जंगलामध्ये शोधायला लागलेले आहेत महादेशा. भानखेडीला बघा जंगलच आहे. 800 वर्षापूर्वी किती एकदम घनदाट निबिड असं अरण्य ते असेल आणि त्या जंगलामध्ये एका महादेशा शिरल्या, शोधत आहेत, सापडायला तयार नाहीत. आचार्य गोपाळ भेटले, गोपाळांना विचारलं, या गोपाळाला, त्या गोपाळाला, त्या गोपाळाला विचारणा केली. एका गोपाळाने सांगितलं, हो म्हणे असा एक वेडासा माणूस बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे आणि त्याच्या मुखामध्ये आम्ही कुरुंदने पिळतो. मग महादेशांना आनंद झाला, कुठे आहे रे बाबा, सांगा आम्हाला. महादेशांनी त्या गोपाळांना विचारलं, गोपाळांनी व्यवस्थित दिशा सांगितली आणि आचार्य तिथे भेटले आणि महानुभाव पंथाचं पुनर्जीवन तिथे झालं. कारण आद्याचार्य प्रथम आचार्य कोण होते, कोणाच्या खांद्यावर आपल्या महानुभाव पंथाची धुरा होती तर ते श्री आचार्य होते. आणि महादायसांनी नागदेवाचार्यांना पाहिलं, पूर्ण अंग झटकून काढलं, ती उघडी माती वगैरे जे लागले होते ते झटकून काढलं, पाठीवर घेतलं आणि गावाकडे आले. त्या गावाकडे आल्यानंतर गावामध्ये आचार्यांना एका ठिकाणी ठेवलं. शुद्धी यायला पाहिजे म्हणून गावामधनं दूध आणलं. कोणाचं दूध आणलं? गाईचं दूध आणलं. त्या काळामध्ये जर्सी वगैरे असा काही प्रकार नव्हता, म्हशी वगैरे होत्या, परंतु त्या काळामध्ये गायी जास्त लोक पाळायचे. पुण्याचं काम आहे गायींना पाळणं म्हणून गायींना जास्त पाळायचे.
गाईचं दूध आणलेलं आहे. आचार्यांच्या शरीरामध्ये एवढीही शक्ती, एवढंही सामर्थ्य उरलेलं नव्हतं की आचार्यांनी उठावं, ते दुधाची वाटी किंवा काय पात्र असेल ते धरावं हातामध्ये आणि प्यावं. कापसाच्या गोळ्याने दूध त्यांच्या मुखामध्ये टाकलेलं आहे महादाईसांनी. आणि मग खरंच तिथे गाईच्या दुधाने अमृतासारखं काम केलेलं आहे. गाईच्या दुधाला काय म्हणतात? अमृत म्हणतात. अमृताची महिमा दिलेली आहे गाईच्या दुधाला. तर खरंच त्या गाईच्या दुधाने अमृताचं काम केलं. आचार्यांना शुद्धी आली, आचार्य जरा व्यवस्थित भानावर आले. आणि मग महादेव म्हणतात चला आपल्याला देवाकडे जायचं आहे. आचार्यांना वाटतं स्वामीच परत आले का, म्हणजे कुठे आहेत स्वामी? महादेव म्हणतात स्वामी नाही, आता श्री गोविंद प्रभू महाराजांकडे आपल्याला जायचं आहे. आता स्वामींची आवड एवढी मनामध्ये आहे आचार्यांच्या की आचार्यांच्या मुखामधून सहज निघून जाते म्हणे ते श्री प्रभू माझा देव नाही, म्हणजे श्री चक्रधर स्वामी माझा देव आहे, मला त्यांच्याकडे जायचं आहे असं म्हटलं. आता श्रीप्रभू महाराजांनाही तेही सर्वज्ञ, तेही समजलं. आणि ज्यावेळेस श्रीप्रभू महाराजांच्या इकडे ते सर्वजण पोहोचले, महादेवांनी थोडी समजूत घातलेली आहे की आपल्याला स्वामींनी श्रीप्रभू महाराजांच्या सांभाळी घातलेला आहे, तर आपण तिकडे गेलं पाहिजे. मग विनंती केल्यानंतर मान्य झालं. महादेसा आचार्यांना पाठीवर घेऊन निघतात. निघाल्यानंतर रुद्रपूर येथे 5 पिंपळाच्या तिथे भेटी होते. आणि श्रीप्रभू महाराज म्हणतात म्हणे हा माझा नाही, म्हणे हा तिकडेच घेऊन जा कुठे पण, तुम्ही माझ्याजवळ थांबू नका असे म्हणतात. महादाईसांना आता फार मोठं गोड पडतं. महादाईसा म्हणतात जी स्वामींनी, गोसावी यांनी आम्हाला आभरलं, आम्हाला सोडून दिलं, तुमच्या सांभाळी घातला आणि तुम्ही पण आम्हाला जर असं झिडकारत असाल, आमचा त्याग करत असाल तर आमचं कसं व्हायचं? कारण महादाईसा पहिले चिंतेमध्ये होत्या, टेन्शन मध्ये होत्या की आता या आचार्यांचं कसं होणार, नामदेवाचं कसं होणार. त्यामध्ये श्रीप्रभू महाराजांनी असे वाक्य वापरले आणि महादेशाला खूप दुःख झालेलं आहे. आणि त्या प्रसंगावर मग आज श्रीप्रभू महाराजांना कळते भक्ताची परिस्थिती काय आहे. आणि मग नंतर श्रीप्रभू महाराज हास्य करतात आणि म्हणतात की थांबा तुम्ही कसं करा. मग तिथे ते सर्व थांबतात. तर गायीचे उपकार हे आपल्यावर आहेतच. आणि महानुभाव पंथाचे जे काही आदिगुरु आहेत त्यांनी आपल्याला ते महत्त्व सांगितलेलं आहे की गायीची हत्या, गायीला आपल्याकडून त्रास होता कामा नाही. मग आपल्याकडून गायीला त्रास होतो का बरं? होतो का? होतो. कसा होतो? आपल्या घरामध्ये जर काही शिळ उरलेलं आहे, काही खरकट उरलेलं आहे, आपण काय करतो? एक प्लास्टिकच्या पन्नीमध्ये टाकतो आणि रस्त्याकडे येऊन फेकून देतो. आणि मग गायीला वास येते त्या अन्नाचा. आणि गाय काय करते? तिला तर काय हात नाही की ती गाठ सोडेल, प्लास्टिक हानिकारक आहे, वेगळं टाका, मग अन्न ग्रहण करा त्यातून. असं काही आहे का? नाही. तर आपण ते प्लास्टिक सह तसं टाकून देतो आणि ती गाय प्लास्टिक सह ते अन्न ग्रहण करते. मग आता प्लास्टिक पोटामध्ये गेल्यानंतर ते पचणार आहे का? नाही पचणार. मग असं प्लास्टिक पोटामध्ये साचून 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 त्या गायीचे पोट फार मोठाले होतात आणि गायी त्यामध्येच मरून जातात. मग हे गायीला आपण त्रास देत आहोत की नाही? देत आहोत. म्हणजे दत्तात्रय महाराजांच्या आज्ञेचा आपण भंग करत आहोत. ती आज्ञा फक्त सहस्रार्जुनासाठी होती असं थोडी आहे. जसं आपण म्हणतो श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला निरूपण केलं तर ते फक्त अर्जुनासाठीच होतं असं म्हणतो का आपण? पूर्ण जगासाठी श्रीमद भगवद्गीता होती. त्याप्रमाणे श्री दत्तात्रय महाराजांचं जे निरूपण होतं, जी आज्ञा होती त्या सहस्रार्जुनाला, ती आज्ञा आपल्यासाठी पण आहे. तर असं ते
महत्व आहे. आणि गाय जी होती त्या गोठ्यामध्ये बांधलेली ती त्रसित झालेली होती आणि त्या घरधण्याला क्यू आलेली आहे. क्यू आली की अरे बापुडी गाय पिडली. मग त्या घरधण्याला क्यू आल्यामुळे त्या घरधण्याने गायीला सोडलं. जिथे राहतं घर आहे माळवदाचं एकदम छानपैकी त्याचं घर होतं त्या व्यक्तीचं, त्याने त्या गायीला घरामध्ये आणून त्या माळवदाच्या खांबाला बांधलेला आहे. कारण पाऊस चालूच आहे कंटिन्यू. तर त्यामुळे त्या गायीला घरामध्ये बांधलं. बिचारी भुकेली होती, कारण खायला गेलं तर तोंडामध्ये चिखल येत होता. गोठ्यामध्ये खाण्यासाठी व्यवस्था नव्हती काही. मग त्या धन्याने काय केलं, 1-2 पेंड्या आणल्या कडब्याच्या चाऱ्याच्या आणि त्या गायी पुढे टाकल्या. गायीने मस्तपैकी तो सर्व कडबा खाल्लेला आहे. पोटभर आता तिला अन्न मिळालेलं आहे आणि आळस वगैरे टाकला. आता एकदम काय झालेली आहे ती ताजी तवाणी झालेली आहे. आणि मग काय करते ती, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला शिंगाने मारण्याचा प्रयत्न करते. त्या खांबाला असा ताण देते, ओढायला लागते. आणि मग घरधणी म्हणतो अरे आता ही खांबाला ओढायला लागलेली आहे. बाहेर तर पाऊस चालूच आहे, बाहेर पाऊस चालू आहे म्हणून आतमध्ये बांधलेला आहे याला, या गाईला. आता ही काय करत आहे, त्या माळदाच्या खांबाला धरून ओढत आहे. कारण काय, गोठा आठवत आहे तिला, बरोबर की नाही. शेवटी तो खांब जर पडला तर आपले राहण्याचे वांदे होतील, म्हणून तो घरधणी काय म्हणतो, अरे आता हिला सोडून त्या गोठ्यामध्ये बांधलेलं बरं आहे. मग तो घरधणी त्या गाईला सोडतो आणि गोठ्यामध्ये नेऊन बांधतो. हे कोणासाठी सांगितलेलं आहे, जिथं सुख आहे तिथं राहावंसं वाटत नाही, दुःखामध्ये राहावंसं वाटतं. त्या गाईला जसं तसं आपल्यासाठी देवाने दृष्टांत सांगितलेलं आहे. परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये सुख आहे, ते सुख आपल्याकडून पचवल्या जात नाही. आपल्या संसारच गोड वाटतो, त्यामध्ये मग दुःख का असेना, दुःखरूपता आहे संसारामध्ये, पापमूलता आहे. तर असा हा संसार या माणसाला, या जीवाला गोड वाटतो. जसं त्या घरधण्याने सुखामध्ये ठेवलं गायला, सुखामध्ये राहावंसं वाटलं नाही, दुःखामध्येच ती गाय गेलेली आहे. पुन्हा त्या गोठ्यामध्ये येऊन त्या गायला बांधण्यात आलं. वरनं पाऊस चालू आहे, खालून चिखल आहे, सर्व आळ्या झालेल्या आहेत त्यामध्ये. त्या गायीच्या खुरांना त्या आळ्या पुन्हा कोरत आहेत. मग त्या दुःखामध्येच तिला बरं वाटतं. तसं आपल्याला परमार्थ म्हटलं की ते सुख पचवल्या जात नाही, हे वातावरण आपल्याला सहन होत नाही आणि शेवटी आपल्याला संसारच गोड वाटतो आणि तिथेच आपण राहतो. तर या पाडळी गायीसारखी आपली परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला परमार्थाचं मुख पाहावंसं वाटत नाही आणि ब्रह्मविद्येचंही मुख पाहावंसं वाटत नाही. गावाकडे जे शेण पडलेलं असते रानामध्ये, त्या शेणामध्ये किडे होत असतात बघा, आणि ते किडे त्या शेणाचे असे गोल 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 गोळे करत असतात आणि घेऊन जात असतात. तर एके दिवशी फुलपाखरू त्या किड्याला भेटते. फुलपाखरू म्हणते, अरे काय पागल माणूस आहे तू, ते शेणाचे गोळे जमा करत राहतो, घेऊन पळत राहतो, अरे याच्यामध्ये काय सुख आहे म्हणे, हे दुर्गंधी. माझ्यासोबत चल, किती सुंदर सुंदर फुलं आहेत, त्या फुलांवर तुला नेऊन ठेवतो, मस्त सुगंध घे, त्या फुलातील जे परागकण आहेत, जो मध आहे त्याचं आस्वादन घे, किती आनंदाचं जीवन आहे, चल माझ्याबरोबर. तो किडा म्हणतो, काही हरकत नाही, चल. मग त्या फुलपाखराने त्या किड्याला घेतलं आणि एका फुलावर, सुगंधित फुलावर, ज्या फुलामध्ये सुगंधही आहे, मधही आहे, अशी व्यवस्था त्या फुलपाखराने केलेली आहे. त्या फुलामुळे त्या शेणातल्या किड्याला घेऊन ठेवलेला आहे. तिथे गेलं. आता फुलपाखराला काय वाटलं, आता हा किडा माझा धन्यवाद करेल, माझा आभार मानेल,
की खरंच तू मला फार छान ठिकाणी आणून ठेवलेलं आहे, माझं जीवन फार खराब होतं असं त्याला वाटलं. परंतु विपरीत घडलं. तो किडा तिथे गेला आणि बेशुद्ध होऊन पडला. सर्व फुलपाखरांची जी बिरादरी आहे जमा झाली आणि ते बिरादरीतील लोक म्हणतात, अरे याला इथे कुणी आणलं? एक फुलपाखरू ज्याने त्या किड्याला तिथे आणलेलं होतं तो म्हणतो मी आणलेला आहे. परंतु काय झालं याला काय माहिती नाही. सर्व ते फुलपाखराची बिरादरी घाबरून गेलेली आहे. काय करावं आता, काय करावं? मग आता या फुलपाखरांमध्ये एक सर्वात वयोवृद्ध फुलपाखरू होतं. त्याला सर्व काही अनुभव होता, वयोवृद्ध होता वयाने आणि अनुभवानेही वृद्ध होता. मग त्याने पाहिलं, किड्याला पाहिलं, अरे असं झालेलं आहे का बेशुद्धपणा? ठीक आहे, याचा उपाय माझ्याकडे आहे. मग ते सर्व फुलपाखर म्हणतात, सांगा ना मग काय उपाय आहे याचा? म्हणजे याची थोडी झडती घ्या. मग आता त्या किड्याची झडती घेण्यात आली. हे पंख उचलून पाहिलं, हा पाय उचलून पाहिला, तोंड उचलून पाहिलं. त्या पंखाच्या खाली एक शेणाचा गोळा होता बारीक त्याने ठेवलेला. म्हणजे इथे एक गोळा दिसतोय. फुलपाखरांनी सांगितलं त्या म्हाताऱ्या फुलपाखराला. मग तो म्हातारा जो फुलपाखरू आहे ते फुलपाखरू म्हणते, आता तो शेणाचा गोळा काढा तिथून आणि याच्या नाकाला लावा. मग तो गोळा काढण्यात आला शेणाचा, त्याच्या नाकाला लावला की लगेच सावध झाला. आता तो किडा म्हणजे कोण आहे? जे संसारामध्ये फसलेली जीव आहेत. जसं त्या किड्याला शेणच चांगलं वाटायचं आणि चांगल्या ठिकाणी आणलं. आता फुल या ठिकाणी काय जाणावं? फुलाच्या ठिकाणी परमार्थ जाणावा. परमार्थाकडे ज्यावेळेस साधू संत संसारिक जीवाला घेऊन जातात, ज्या जीवाला मनामध्ये तेवढीशी आवडी नाही देवाची, ते लोक म्हणतात परमार्थ काय सोपा नाही, ते इकडे येऊन बेशुद्धच पडणार. जसं त्या किड्याच्या नाकाला शेणाचा गोळा लावला, सुगंध आला, तसा वास्तविक पाहता दुर्गंध. त्याच्यासाठी तो सुगंध होता. कोणासाठी? त्या किड्यासाठी तो सुगंध होता. आणि मग तो सावध झाला आणि मग तो त्या फुलपाखराच्या बिरादरीमध्ये जे काही एक म्हातारा फुलपाखरू होतं ते त्या सर्व फुलपाखरांना सांगते, असे आगाऊ कामं करायची नाही. या शेणातल्या किड्याला शेणच चांगलं वाटणार, तिथलीच दुर्गंध याला आवडणार. यांना हे बसणाऱ्या गोष्टी नाही, त्यांना मिळून सोडायचं. मग ज्या फुलपाखराने त्या किड्याला तिथं आणलेलं होतं त्या फुलपाखराने त्या किड्याला उचललं आणि म्हणे, तू या शेणातच ठीक आहेस रे बाबा, तू इथेच राह. काय घ्यायला पाहिजे आपण या गोष्टीमध्ये? या प्रपंचामध्ये दुःख रूपता आहे, सुख नाही इथे. आणि इथे आपल्याला जे काही क्षणिक सुख आहे त्या क्षणिक सुखामध्ये आपण उभं आयुष्य गमावून टाकतो. आणि परमार्थ जो आहे, जिथे नवनवीन आपल्याला दररोज आनंद मिळेल, जर आपण तसं आध्यात्मिक विधीचं आचरण केलं तर असा हा आनंद आपल्याला प्रभवला पाहिजे. अध्यात्माचा आपण त्याला पात्र झालो पाहिजे. त्यासाठी आपल्याला तशी तयारी करावी लागणार आहे. कारण स्वामींनी सांगितलेलं आहे, एक विषयकृमी, एक अमध्यकृमी. ज्याप्रमाणे अमध्यामध्ये कृमी असतात तसे विषयकृमी लोक असतात. त्यांना अध्यात्म पटत नाही. भरपूर काही प्रवचन ऐकले, ज्ञान ग्रहण केलं, पण जर संसार सुटत नसेल तर त्या अध्यात्माचा काही फायदा झालेला आहे का? नाही. आपण त्या जाळ्यात अडकूनच जाऊ, अडकूनच राहू. म्हणून जे ज्ञान आपण ग्रहण केलं, ऐकलेलं आहे, त्यानुसार जर वागलो आपण तर या जाळ्यातून मुक्त होऊ, नाहीतर या जाळ्यातून मुक्त नाही होणार. एक पोपट होता. त्या पोपटाला एकाने मंत्र दिला, म्हणजे या मंत्राचा जप करत बस. कोणता मंत्र दिला? शिकारी दाना टाकेल
पकडून घेऊन जाईल. शिकारी येईल, आपल्याला दाना टाकेल आणि पकडून घेऊन जाईल. म्हणजे शिकारी लोक कसं करतात, जाळं टाकतात, त्यामध्ये काही डाळिंबाचे दाणे टाकतात आणि मग ते पोपट येऊन बसले की ते धरून घेतात त्यांना. तर त्या पोपटाला एकाने मंत्र दिला सुरक्षित जीवन जगण्यासाठी, कोणाच्या फासामध्ये न अडकण्यासाठी. मंत्र त्याने चांगला पाठ केला. शिकारी येईल, दाना टाकेल, धरून घेऊन जाईल. शिकारी येईल, दाना टाकेल, धरून घेऊन जाईल. चालूच आहे त्याला पाठांतर त्याचं मनन निधिध्यासन कंटिन्यू चालू. झाडापासून त्याचा मंत्र चालू आहे. एक शिकारी आला धरण्यासाठी त्याला. शिकाऱ्याने ऐकलं की हा मंत्र म्हणत आहे शिकारी येईल, दाना टाकेल आणि पकडून घेऊन जाईल. शिकारी म्हणतो अरे आपला तर धंदा बसला आता. पोपट लोक फार हुशार झाले. पण त्या शिकारीला वाटते चला एक हुशार झाला म्हणून बाकी कोणी हुशार झाले असतील. आपलं आपलं काम खूप आपण ज्या कामासाठी आलो. जाळं टाकलं, काही डाळिंबाचे दाणे टाकले आणि तो शिकारी लपून बसला. या पोपटाची पोपटपंची चालूच आहे. पोपटपंची कुठून हा शब्द आला ती कथा तुम्हाला सांगितली. पोपटपंची चालूच आहे. तोंडाने बोलणं चालू आहे. शिकारी दाना टाकेल आणि आपल्याला धरून घेऊन जाईल हे चालू आहे. आणि इकडे पोपटपंची चालू आहे. तोंडामधून हे मंत्र उच्चारण चालू आहे. आणि त्याला ते जाळं दिसलं, डाळिंबाचे दाणे दिसले, मुखामध्ये मंत्र चालू, बुद्धीमध्ये काहीच शिरलं नाही. बुद्धीमध्ये काही शिरलं नाही. अंगामध्ये तो मंत्र उतरलेला नाही. त्याचं आचरण नाही त्याच्याकडे. तो लगेच उडत गेला तिथे. मंत्र तर तोंडाने चालू आहे, मंत्र सांगितल्याप्रमाणे. तो लगेच उडत गेला आणि डाळिंबाचे दाणे खायला लागला. शिकाऱ्याने फास आवडले, फासाचे त्या जाळ्याचे, आणि तो पोपट कैद झाला. मग तुम्ही सांगा, नुसतं ज्ञान ऐकलं, पाठांतर केलं म्हणजे त्या मंत्राचा, त्या ज्ञानाचा आपल्याला फायदा होईल असं काही आहे का? नाही. नळी फुगली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. या कानाने ऐकलं, या कानाने सोडून दिलं, त्या ज्ञानाचा काय फायदा? तुम्हाला कितीही ज्ञान सांगितलं आणि भगवंत कसा आहे, भगवंत आपल्यासाठी किती दयाळू मयाळू आहे, किती आपल्याला मुभा दिलेली आहे हे सर्व सांगून पण हे ज्ञान आम्हाला आहे. आपण बोलतो आम्ही फार पोथी आम्ही ऐकलेल्या आहेत. अमुक अमुक बाबाची पोथी ऐकली, तमुक तमुक बाबाची पोथी ऐकली, आम्ही या जुन्या बाबाची पोथी ऐकली, त्या जुन्या बाबाची पोथी ऐकली. अहो पोथी ऐकली पण शेवटी फासातच पडलेला आहात. ज्ञानाचा फायदा काय झाला? ज्ञान यज्ञाचा फायदा काय झाला? म्हणून दामोदर पंडित म्हणतात ने गती ब्रह्मविद्येचे मुख. हे जे गतानुगतिक लोक आहेत त्यांना पारमार्थिक सुख नकोसं वाटते, ब्रह्मविद्येचं मुखही पाहत नाही. जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, कोण्याप्रमाणे? पाखंडमती. अशा लोकांच्या मती कशा आहेत? हे लोक पाखंडी आहेत असं दामोदर पंडित म्हणतात. आणि अशी पाखंडमती कमी आपली झाली पाहिजे, तशी देवाला प्रार्थना आपण केली पाहिजे आणि आपण कसे परमेश्वराच्या पदरात पडू हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आता आपण एवढे सर्वजण इथे बसलेलो आहोत. कोणाची इच्छा आहे की बाबा आपण संन्यास घेतला पाहिजे? आहे? नाही ना? का कमीत कमी मी विचारत आहे म्हणून तर हो म्हणा. नाही सर, हा बघा ते हातवर झाले बघा. तर इच्छा असणे महत्वाचं आहे. इच्छा असेल तर माणसाची तळमळ असेल, तळमळ असेल तर देव त्या इच्छेची पूर्तता करतील. बरोबर की नाही? म्हणून आपण संकल्पित झालो पाहिजे, व्रत घेतलं पाहिजे. कारण व्रतातून वृत्ती घडते आणि वृत्तीतून मनुष्य घडत असतो. त्यामुळं आपण संकल्पित असलो पाहिजे की ह्या कालावधीमध्ये मी संन्यास घेणार. नाहीतर मग दामोदर पंडितांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे? जैसे गतानुगतिक लोक नेणती पारमार्थिक ने देखती ब्रह्मविद्येची मुख, जैसे पाखंडमती. दामोदर पंडित आपल्याला काय म्हणत आहे? आपली मती
पाखंडाची आहे, पाखंडीमती आहे आपली. कारण आपल्याला समजून उमजून आपण बिनमुख झालेलो आहोत. जसं त्या किड्याला शेणामध्ये शेवटी जाऊन जीवन जगावंसं वाटलं, सुगंधित फुलं नको आणि असा गोड मधुर आम्हाला मधही नको असं त्या किड्याने सांगितलं. तशी आपली परिस्थिती होऊ द्यायची आहे का? तुम्हाला बरेच फुलपाखरं इथून काढण्यासाठी येतात, जे ब्रह्मविद्या सांगतात, तुम्हाला परमार्थाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही जण असतात जे काही दिवसासाठी थोडंसं बाहेर जातात, पण या आश्रमात थोडे दिवस राहतात, त्या आश्रमात थोडे दिवस राहतात. त्या आध्यात्मिक वातावरण काही पचनी पडत नाही आणि शेवटी संसारामध्ये जीवन करतात. तर या पंक्तीमध्ये आपण राहू नये यासाठी देवाला विनंती करा, प्रार्थना करा की हे भगवंता, माझ्याकडून हे परमार्थाचं जे ज्ञान आहे ते पचवल्या गेलं पाहिजे. परमार्थाचं सुख जे आहे ते पचवल्या गेलं पाहिजे. माझ्या अंगामध्ये हे ज्ञान उतरलं पाहिजे. त्या पोपटासाठी पोपटपंची नको, बरोबर की नाही? आणि म्हणून आपल्यावर जो शिक्का लावलेला आहे, कुणी दामोदर पंडितांनी आपल्यावर शिक्का लावलेला आहे की आपण पाखंडमतीचे आहोत, तर तो शिक्का घेऊन आपल्याला मरायचं नाही हे तरी किमान ध्येय ठेवा की आपल्याला हा शिक्का पुसून टाकायचा आहे. हे माझं काहीतरी मी तुम्हाला सांगतोय असं काही नाही. ग्रंथ जे आपल्याला सांगत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. कारण एखाद्या वेळेस कोणीतरी येऊन तुम्हाला म्हणू शकते, अहो काही नाही, आजकाल कोणी येतात आणि काहीही सांगून जातात, असं पण बोलू शकते, बरोबर की नाही? त्यामुळे मी वारंवार सांगत असतो, मी माझं काही एक सांगत नाही. ही जी ओवी सांगते त्या ओवीला धरून जे काही उदाहरणं आहेत संयुक्तिक, ते उदाहरणं तुम्हाला चांगलं समजण्यासाठी उदाहरणं देतो. पण मूळ ओवीचा जो अर्थ आहे त्या ओवीच्या अर्थाला सोडून मी कधीही काही सांगत नाही. जे हे बोलत आहेत ते दामोदर पंडित तुम्हाला बोलत आहेत. कैसे पुढील गोवळे भुलले, मागील देखो वेखीरी गाले, एक मळले न मार्गे प्रवर्तले न विचारी. तैसे पुढील गोवळे भुलले, देवाला सोडून जे गोवळे पुढे गेलेले होते ते भुलले. मागील देखो वेखी निघाले, पुढचे गोवळे भुलले, सापाच्या मुखामध्ये गेले. मग आता पुढचे गेले म्हणून मागचेही त्या मुखामध्ये निघाले, म्हणजे तिथेही ते प्रवेशलेले आहेत, गेलेले आहेत मागचे गोपाळ पण. मग एक मळले न मार्गे प्रवर्तले न विचारित. आणि एक मळले न मार्ग प्रवर्तले, मळालेल्या मार्गाने, जिथे काही गोमट नाही पुढे, असा जो मार्ग आहे त्या मार्गावर प्रवर्तलेले आहेत, मळलेल्या मार्गामध्ये गेलेले आहेत. न विचारित म्हणजे विचारपूस काही नाही आणि सरळ मागे निघालेले आहेत त्या पुढच्या गोपाळांना पाहून. ऐसे न अवघे निघाले पोटी, तेणे श्री कृष्ण सुदला से दिठी, एरवी देना का मिठी, ते तुले आसी. ऐसे न अवघे निघाले पोटी, अशा प्रकारे सर्व गोपाळ त्या अघासुराच्या पोटामध्ये गेलेले आहेत. श्रीकृष्ण सुदलासे दिठी, परंतु या अघासुराची दृष्टी कशावर आहे तर ते दृष्टी आहे श्रीकृष्णावर.
कारण श्रीकृष्ण सुदलासे दिठी, त्याच्या दृष्टीमध्ये कोण भरलेला आहे? श्रीकृष्ण भगवंत भरलेले आहे. एरवी देना का मिठी, एरवी म्हणजे काय? यांच्या म्हणजे या आगासुराच्या डोळ्यामध्ये जर श्रीकृष्ण बसला नसता, श्रीकृष्णाला मारण्याचं जर याचं ध्येय नसतं, तर देना का मिठी ते तुम्ही असं पोटामध्ये जेवढे गेले तेवढेच सही तेवढंच खायचं आणि आपलं पडून राहायचं, असंही ते करू शकला असता. परंतु तिथे श्रीकृष्ण भगवंताला मारायचं आहे आगासुराला, आणि श्रीकृष्ण भगवंत तर बाहेर आहे. म्हणून त्याने आ वासून जो बसलेला आहे तो आगासूर, तो आ वासून तसाच बसलेला आहे. दृष्टी मात्र श्रीकृष्ण भगवंतावर आहे. आता श्रीकृष्ण भगवंत फार तोंडापाशी थांबले होते असा अर्थ नाही. कारण ज्या अर्थी या आगासुराचा वरचा जबडा एवढा वर अंतरिक्षामध्ये गेलेला आहे, आकाशामध्ये गेलेला आहे, की तो वरचा जबडा दिसतच नाही कोणाला, अदृश्य झाला. तिथनं त्याचे डोळे, आता जबड्याच्या वरच्या भागाला सापाचे डोळे असतात, मग आता ते डोळे अंतरिक्षामध्ये आहेत आणि वर्ण तो पाहत आहे, म्हणजे श्रीकृष्ण भगवंत बरेच दूर आहेत. बरोबर की नाही? जेवढं माणूस वर गेलेला आहे तेवढं त्याला लांबच दिसते. बरोबर? त्याचप्रमाणे या आगासुराचे डोळे फार उंचावर गेलेले आहेत आणि तिथून त्याला श्रीकृष्ण भगवंत दिसत आहे, म्हणजे श्रीकृष्ण भगवंत लांब आहेत. आणि दृष्टी आगासुराची श्रीकृष्ण भगवंतावर आहे. एरवी देना का मिठी ते तुलयासी, असंख्याते वासरुवे ते तुळीची गोवळ रुवे, देखाई की कुसी माझी किरड रुवे सामावली. असंख्यात वासरुवे. अहो, एकट्या नंदबाबांच्या घरी 9 लाख गायी होत्या, त्यांचे वासर किती असतील, आणि शेजार पाजार जे काही आहे गोकुळातील राहणारे लोक त्यांच्याकडे किती गायी असतील, आणि त्या गायींचे किती वासर असतील. म्हणून पंडित बास काय म्हणतात? असंख्यात वासरू, त्या गायींचे वासर असंख्यात आहेत. ते सर्व वासर प्रवेशलेले आहेत मध्ये. तेतुलेची गोड तेवढेच गोपाळपण मध्ये पोहोचलेले आहेत. देखाई की कुसी माझी किरडरुवे सामावली. किरडू माहित आहे का कशाला म्हणतात? माहित नाही. किरडू म्हणजे पाण्यामध्ये राहणारा एक छोटासा साप असतो बघा. तो काही विषारी नसतो साप, बारीक साप असतो छोटासा, त्याला किरडू असं म्हणतात. तर कवी काय सांगतात आपल्याला? असंख्यात वासरं गेलेली आहेत आगासुराच्या पोटामध्ये, असंख्यात गोपाळ गेलेले आहेत त्याच्या पोटामध्ये. मग आता एवढे सारे गेले म्हणजे त्याचं पोट फुगलं असेल, मोठं झालं असेल? तसं काही नाही म्हणाले. मग काय झालेलं आहे? ज्याप्रमाणे एखादं किरडू एखाद्या कोपऱ्यामध्ये पडून असते, लक्षात येत नाही, त्याप्रमाणे हे सर्व त्या आगासुराच्या पोटाच्या एका कोपऱ्यात हरपून गेलेले आहेत. एवढा तो आगासुर मोठा आहे. सामावली. किरडू ज्याप्रमाणे सामावून जाईल एखाद्या कोपऱ्यामध्ये, त्याप्रमाणे हे असंख्यात गोपाळ वासर त्या आगासुराच्या पोटाच्या एका कोपऱ्यात गुडूप झालेले आहेत. लक्षातही येत नाही. मग असा प्रकार घडला. आता मग यावर भगवंत काय करतात? तव भक्त वच्छलू श्री कृष्ण पातला, रूप देखोनी विस्मतू झाला, गोपवाचे जुळूनी ठेला, आता कैसे तिजे. कोणत्याही गोष्टी आपण जीवनामध्ये ज्या करतो त्या संयमपूर्वक विचार करून आपण केल्या पाहिजे. इथे या ओळीमधून आपल्याला ते लक्षात येते. तव भक्त वच्छलू श्रीकृष्ण
विष्णू पातला तेव्हा म्हणजे केव्हा ज्यावेळेस हे सर्व पोटामध्ये सामावले आता श्रीकृष्ण भगवंत तिथे आले. तिथे आल्यानंतर काय करतात, पाहतात रूप देखून विस्मतून जावं. त्या सापाचं रूप पाहिलं आणि श्रीकृष्ण भगवंत पण विस्मित झाले. अरे भाच्याला मारायचं पण एवढे भयंकर असुर पाठवायचे. आता कंसाचा भाचा म्हणजे श्रीकृष्ण भगवंत. म्हणजे या मामाने किती नीच पातळीचं टोक गाठलेलं आहे. एवढं कुठं असते निर्दयीपणा, एवढा भयंकर असुर पाहून विस्मित झालेले आहेत. गोपवत्से गृहिणी ठेला भगवंत पाहतात तर गोपाळांना आणि वासरांना हा गिळून बसलेला आहे. आता कैसे कीजे. आता श्रीकृष्ण भगवंत म्हणतात आता कसं करावं. म्हणजेच काय चालू झालेले आहे, भगवंताच्या मनामध्ये विचार चालू झालेले आहे. बरोबर. तडवा हाणोनी करू मारू तरिया पुल्यासी होईल संहारू. ऐसे विचारुनी सर्वेश्वरू काही करिता झाला. तडवा हाणोनी मारुनी, तडवा हाणोनी करू मारू तरी आपल्यासी होईल संहार. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मी जर याला एक लात मारली तरी हा मरून जाईल. सामर्थ्य तर आहे, त्याविषयी हिंमत नाही, परंतु पुढचा पण विचार करावा लागेल ना. ज्यावेळेस आपण विहिरी फोडतो, ब्लास्टिंग करत असतो ना, मध्ये ड्रिल करतो, जमिनीमध्ये कोल जिथे पाशात लागलेला आहे ड्रिल करतो. आता त्या ज्या काही जिलेटिनच्या कांड्या असतात ज्याने ब्लास्ट होत असतो, त्या कांड्या सामर्थ्यवान आहेत, त्या फोडून टाकतील त्या पाशाला. परंतु आहे आता त्या कांड्यांमध्ये सामर्थ्य, लगेच कांड्या रवल्या, दिलं कनेक्शन, दाबलं बटन, असं करतात का आपण. त्या कांड्यांमध्ये सामर्थ्य आहे फोडण्याचं, पण त्या कांड्या ज्यावेळेस तिथे टाकतात त्याला व्यवस्थित शिनारतात, पॅक करतात, त्याचं ते वायरचं कनेक्शन सर्व एका जागी घेतात, दूर जाऊन बॅटरीला लावून त्याला तिथे प्रदीप्त करतात त्या फटाक्यांना, त्या कांड्यांना. त्या बॅटरीद्वारे त्याला तिथे करंट दिला की मग तो ब्लास्ट होत असतो. बरोबर. सर्व नियोजित पद्धतीने करतो आपण. म्हणजे त्या गोष्टीपासून आपल्याला हानी होऊ नये याचा विचार करतो. एवढंच नाही तर मोठ्याने लोक आरडाओरडा करतात, अरे जवळपास कोणी असेल तर दूर निघून जा, ब्लास्ट होत आहे, बार होणार आहे. बरोबर की. म्हणजे आसपासच्या शेतामध्ये जे शेतकरी असतील त्यांनी दूर जावं, कारण एकदा ब्लास्ट झाला की बारीक तेवढं फार दूरपर्यंत जातात. मग त्या दगडाची हानी होऊ नये, कोणाला लागलं तर मरून जायचं, त्याच्या डोक्यात जर दगड पडला मरून जायचं. तर जसं आपण विचार करतो की नाही त्याप्रमाणे आपण बारकाई जीवनामध्ये जे काही बारीक सारी गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये पण आपण संयमपूर्वक विचार केले पाहिजे, योजनाबद्ध कार्य केलं पाहिजे. आता जसं इथे श्रीकृष्ण भगवंत विचार करत आहेत की नाही, एक लाख मारली तर हा आगासूर मरून जाईल. मारण्याविषयी काही फार अवघड गोष्ट नाही, पण हा जर मेला आणि मेल्यानंतर जर त्याने वेडे वाकडे आडे वेडे घेतले, त्याने एकदम सापांना सवय असते काही खाल्लं म्हणजे झाडावर जाऊन पिळे मारतात, आतमधलं जे काही आहे ते मरून गेलं पाहिजे, लवकर जिरलं पाहिजे. बरोबर की नाही. आजगर वगैरे बघा, काही खाल्लं समजा की झाडावर जातात आणि असं झाडाला पिळा देतात गोल. म्हणजे आतमध्ये जो काही प्राणी खाल्लेला आहे, शेळी खाल्ली असेल किंवा एखादा हरण खाल्ला असेल तर त्याचे हाडं वगैरे सर्व मोडून जावेत आणि पचण्याला सोपं व्हावं यासाठी अजगर प्रयत्न करतो. मग या आघासुराने जर तसा काही प्रयत्न केला आणि माझे गोपाळ आणि वासर जर मेले तर कसं होणार. हाही विचार भगवंतांनी केलेला आहे. मी जर लात मारली आणि आघासूर मेला तर आपलेच लोक मरतील, आपलेच वासरं मरतील. ऐसे विचार मी सर्वेश्वरू काय करिता झाला. असा विचार केल्यानंतर त्या भगवंताने
काय केलेलं आहे बरं? जैसा संसार माझी अवतरून उद्धरिला भगत जणू, तैसे सर्पमुखा माझी रिगुणू आपुली रक्षिता झाला. ज्याप्रमाणे भगवंत संसारामध्ये अवतार घेतात, उद्धरिला भगत जणू, परमेश्वर अवतार धारण करतात आणि जीवांचा उद्धार करायला लागतात. त्याप्रमाणे तैसे तया सर्पमुखा माझी विगुणू, त्या सर्पमुखामध्ये भगवंत जातात आणि आपुली रक्षिता झाला. स्वतःच्या भक्तांचं आणि जे काही वासर आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंताने त्या सापाच्या मुखामध्ये प्रवेश केलेला आहे. उत्तरा संकटी स्मरिला, तैसी चक्रधरू होऊनी पातला, मग गर्भस्थितू राखिला जेणे परीक्षिती. उत्तरा संकटी स्मरिला. श्रीकृष्ण भगवंताचे किती उपकार आहेत पांडव परिवारावर, आहे की नाही? कुंती मातेच्या मुलांचा तर सांभाळ केलाच. कुंती मातेच्या मुलांवर जे काही संकष्ट आले ते संकष्ट श्रीकृष्ण भगवंतांनी असं समजलं की माझ्यावर आले आणि समोर गेलेले आहे. त्या संकटापासून पांडवांची मुक्ती केलेली आहे. पांडवांची तर मुक्ती केलीच, पांडवांची पत्नी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण महाराजांची मानलेली बहीण द्रौपदी, तिच्यावरही संकट आली, त्याचंही निवारण केलं. एवढंच नाही तर नातवाचे लेकर जे होते, आता अर्जुन देव जे होते म्हणजे कुंती मातेचा नातू कोण? अभिमन्यू. आणि त्या नातवाच्या लेकराचं पण रक्षण केलं. जसं मी त्या दिवशी बोललो की आपण काय करतो, आपल्या लेकराचं बरं व्हावं त्यासाठी नवस करतो. लेकराचं बरं झालं मग नातवाचं चांगलं व्हावं, म्हणजे आपल्या मुलाला मुलगा व्हावा लवकर त्यासाठी नवस करतो. मग नातू झाला तर मग नातवाला पुन्हा चांगलं व्हावं त्याचं म्हणून पुन्हा नवस करतो. पंतू झाला पण तुझं चांगलं व्हावं. म्हणजे हे आपण किती मोठं सहेतुक भक्ती करतो आपण. हे कामं कोणाचे आहेत? हे कामं भगवंताचे आहेत. जसं आता कुंती वंशाचं मी सांगत आहे तुम्हाला, कुंती माता ही फार सर्वश्रेष्ठ भक्त, प्रेमिया भक्त देवाची, बरोबर की नाही? तर हा भक्त जो आहे या भक्ताचं मग काम करणं हे भगवंताचं काम आहे. मग कुंती मातेचंही रक्षण केलं, कुंती मातेच्या मुलांचंही चांगलं रक्षण केलं, कुंती मातेच्या नातवाचंही रक्षण केलं, कुंती मातेच्या नातवाच्या लेकराचंही भगवंताने रक्षण केलं. हे कामं कोणाचे आहेत? ईश्वराचे आहेत. परंतु आता हल्ली असं झालं की यांना वाटतं की हे कामं मीच केली पाहिजे. आता ईश्वराचं कार्य ईश्वराला करू द्या. तुम्ही जर तसे भक्त असाल तर ईश्वर तुमचं कार्य करेल ना ते. पण असं झालं की आता असं वाटते वडीलधाऱ्या माणसाला परिवारातील की आता जे काही या परिवाराचा उद्धार करेल ते मीच करेल, मी जे नवस करेल, मी जे देवधर्म करेल त्यानेच या परिवाराचा उद्धार होईल. कशाला एवढा ठेका घेता? ठेका घेणारा बसलेला आहे. तुम्ही फक्त तुमच्या परिवाराला भक्ती शिकवा, चांगली भक्ती शिकवा. त्या भक्तीला पाहून परमेश्वर काम करेल ना. आता रिटायरमेंटची वेळ आहे, त्यावेळेस आपण आता
निर्हेतुक भक्ती भगवंताची केली पाहिजे, हे आपलं काम आहे, बरोबर की नाही? प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, वेळ असते, त्या वेळेला त्या काळाला आपण ते रिटायरमेंट आपण माघार घेतली पाहिजे, बरोबर की नाही? तर तसं इथे काय म्हणतात, ज्यावेळेस संकष्ट आलं उत्तरेवर, उत्तरेनं स्मरण केलं भगवंताचं, हे लक्षात ठेवा. आपल्या मनामध्ये निरंतर भगवंताचं स्मरण असेल तर संकट आल्यानंतर तुम्हाला भगवंताचं नाव येईल. नाही तर काय, पायामध्ये काटा उठला, आई ग म्हणतो आपण, आईचं आठवण येते, आईची आठवण येते, किंवा कोणी माईची आठवण करते. माय म्हणजे पण आईच. पूर्वीचे लोक आईला माय म्हणायचे, बरोबर. आणि नंतरचे आई म्हणतात. आताच्या काळातील मग आता ते सांगता सोय नाही. आपली संस्कृती तर नकोशीच वाटते आपल्याला. मम्मी म्हणतात, मोम म्हणतात, आता काय काय म्हणतील. आता हिंदीमध्ये जर अर्थ करायला गेला, मोमचा अर्थ काय होतो? मोम म्हणजे मेणबत्तीला असते ते. आणि मम्मी जर म्हटलं तर इजिप्तियन जी भाषा आहे त्या भाषेमध्ये जर पाहायला गेले तर काय, मेलेली डेड बॉडी प्रिझर्व केलेली, केमिकल लावलं, पट्ट्या लावलं, बरोबर की नाही? मग आता काय उपमा आपण काय कोणाला बोलतो, काय काय काहीच तारतम्य राहिले नाही, काही सुयोगसूचक राहिले नाही आताच्या समाजात. तर अशा गोष्टी आहेत. तर स्मरण केलं उत्तरेने, भगवंताचा धावा केला. कारण काय, मनामध्ये देवाचं स्मरण होतं म्हणून संकटकाली देवाची आठवण झाली. आणि आपल्याला मनामध्ये सर्व संसाराचीच आठवण आहे. छोटी मोठी दुखापत झाली, आईचं स्मरण करतो आपण. फार मोठं संकट आलं, अरे बाप रे, मग बाप आठवतो, बरोबर की नाही? मग आता तुम्ही म्हणू शकता का तुम्ही देवाचे भक्त आहात, तुमच्या मनामध्ये निरंतर परमेश्वर आहे? नाही. मग आता तुमच्या मनामध्ये निरंतर भगवंत नाही, मग आता तुमच्यावर जे संकट येतील ते परमेश्वर तत्परच असतील तुमच्या संकट निवारण्यासाठी, असं तरी आपण म्हणू शकतो का? नाही. इथे उत्तरेवर फार मोठं संकट आलेलं होतं. कोणतं संकट होतं? ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं, युद्ध झाल्यानंतर त्या कौरवाच्या सैन्याची धूळधाण उडवलेली आहे पांडवांनी. 99 जवळजवळ 98 कौरव मेलेले आणि दुर्योधन बाकी होता. दुर्योधन एका तळ्यामध्ये जाऊन बसलेला आहे, शांत, भयंकर तापाने तप्त झालेला आहे तो. विचार करा, ज्या व्यक्तीने 98 भावांचे प्रेत खांद्यावर उचललेले आहे. आजकालची भाऊबंदी नव्हती बरं का, आजकालची भाऊबंदी आहे. भाऊ मेला, बरं झालं, जाऊ दे, दुनियाला फार त्रास दिला याने, मला माझं बळकावून घेतलं याने. आताच्या काळातील भाऊ नव्हते, त्या काळातील भाऊबंदी होती. अतोनात दुर्योधनाला भाऊ मेले त्याचं दुःख झालेलं होतं. आणि तो थोडी शांती अनुभवण्यासाठी, जेव्हा असं म्हणतात घाबरून गेला, तर मला ते वाटत नाही घाबरून गेला असेल, तर तो नदीमध्ये त्या तलावामध्ये गेलेला आहे आणि ध्यान करत आहे, पाण्यामध्ये बसलेला आहे. सर्वांनी दिवस निघाला, आता युद्ध चालू होईल असं पाहिलं. युद्धाला तर कोणी यायला तयार नाही. सर्व सैन्यातील मोठे मोठे जे रथी महारथी होते ते मेलेले. आता सर्व जबाबदारी दुर्योधनाकडे, उरलं सैन्य घेऊन युद्धामध्ये येण्याचं काम त्याचं. पण हा बसला तळ्यामध्ये जाऊन. मग चौकशी करण्यात आली की कुठे गेला दुर्योधन, कुठे गेला दुर्योधन. कोणी म्हणायला लागलं इकडे गेला, तिकडे गेला. एकाने सांगितलं त्या तळ्याकडे जाताना पाहिलं, तळ्याकडे गेले, आव्हान केलं दुर्योधनाला. दुर्योधनाला राग आला आणि वर आला. तो दुर्योधन म्हणतो, तुम्ही 5 जरी एकदाच माझ्या अंगावर चालवले तरी 5 जणांसोबत पण मी युद्ध करायला तयार आहे. या म्हणजे मी काय घाबरणारा माणूस नाही, परंतु एवढा विचार करा म्हणे, ज्या व्यक्तीने स्वतःच्या मामाचं प्रेत खांद्यावर उचललं. शकुनी मामा पण मेलेला होता ना अगोदर, त्यांचे गुरु मेले द्रोणाचार्य, त्यांचंही प्रेत उचललं. जवळजवळ 98 भाऊ, त्यांचंही प्रेत उचललं. तो म्हणे त्यामुळे मी दुःखित झालो होतो
बाकी घाबरणारा माणूस नाही. तुम्ही पाचही आले तरी पाचही जणांसोबत एकटा युद्ध करेल आणि एक आला तरी मी सर्वांना पूर्ण उरेल, असा तो दुर्योधन म्हणतो. त्याचं नावच दुर्योधन होतं. तो फार दुर्धर होता युद्धामध्ये. कोणत्या युद्धामध्ये? गदा युद्धामध्ये. तर त्यावेळेस मग धर्मराजा दृष्टी समोर आला, म्हणजे असा अन्याय आम्ही करणार नाही की तू एकटा आणि आम्ही 5 जण तुझ्यावर तुटून पडू, असं होणार नाही. तू म्हणशील त्यासोबत कोणीही एक निवड याच्यामध्ये, तू म्हणशील त्या शस्त्राने आणि तू म्हणशील त्याबरोबर तुझं युद्ध होईल. आणि त्या युद्धामध्ये जर आमचा माणूस पराभूत झाला तर आम्ही आमची पराजय स्वीकार करू. श्रीकृष्ण भगवंतांनी कपाळावर हात मारले. अरे म्हणे, एवढी विजय तुझ्याकडे मी आणून दिली, काय काय खटाटोप करावे लागले माझे मला माहीत. किती तुमच्यासाठी मी नियोजन केलं, किती डोक्याचा बस पाडला, आणि तू आता आलेला विजय त्याच्या हातामध्ये देत आहे. कारण दुर्योधनाच्या विरोधामध्ये गदा युद्धामध्ये कोणी म्हणजे विजयी होत नव्हतं, आणि तू एवढी संधी त्याला दिली. दुर्योधन मग तयारच झाला. दुर्योधन म्हटला काहीच हरकत नाही म्हणे, हे नकुल सहदेव हे तर माझ्यासमोर बच्चे आहेत म्हणे, यांच्यासोबत तू युद्ध करणारच नाही. अर्जुनही माझ्या पुढं काही मोठी गोष्ट नाही, युद्ध करेल तर म्हणे भीमासोबत. अभिमान कसा आहे म्हणा. या जागी शकुनी असता सोबत, शकुनी म्हटलं असते मूर्खा, त्या नकुलला घे सोबत, नकुलला हेच पराजित करून टाकशील तू. भांजे भांजे म्हणून वाटोळ करून टाकलं याचं, त्या दुर्योधनाचं. आणि या पार कौरव वंशाचं वाटोळ केलं त्या शकुनीने. हा कपटी माणूस तिथे नव्हता म्हणून दुर्योधनाने अभिमानामध्ये सांगितलं म्हणे, मी गदा युद्ध करेल आणि काहीतरी साजेसं युद्ध वाटलं पाहिजे, युद्ध करेल तर भीमासोबत युद्ध करेल. झालं युद्ध चालू. श्रीकृष्ण भगवंत म्हणे, अरे बाबा म्हणे, काय धर्मराज हो, या गदा युद्धमध्ये याला कोणी पराजित करू शकत नाही, आणि तुम्ही आलेला विजय याच्या हातामध्ये देऊन टाकला. मग म्हणे धर्मराजा म्हणे, आता झाली बाबा चूक म्हणे, एकदाची निस्तरून न्या. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, उद्या आयुष्यामध्ये तुम्ही केलं तरी काय, चुकाच करत आला, चुका तुम्ही कराव्या, निस्तरण आम्ही करावं, आमचं कामच ते आहे. आता काय करतात, ठीक आहे बाबा, हेही काम तुमचं करून टाका. तर मग युद्ध भयंकर चालू झालेलं आहे. दुर्योधनाचं शरीर हे वज्राचं झालेलं होतं. त्या गांधारी मातेने काय केलं होतं, त्याचं शरीर वज्राचं करून टाकलं होतं त्या दृष्टीने तिच्या. परंतु मांड्याचा भाग तेवढा हाडामासाचा राहिलेला होता. आणि विषय काय होता, दुर्योधनाचे गुरु होते बलराम. कालच जयंती झाली बलरामांची. आणि भीमाचेही गुरु कोण होते, बलराम. दोघांनाही शिक्षा दिली. कारण गदा युद्धामध्ये बलरामाचा हात धरेला असं पृथ्वी तलावर त्या काळामध्ये. आणि एवढ्या मोठ्या योद्ध्याचे हे शिष्य, आणि बलरामाने नियम सांगितला, गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली प्रहार नसतो, हा नियम पाळायचा. काही झालं आता नियम सर्वांवर लागू, नियमाप्रमाणे युद्ध चालू. भीम इथे घामाघूम झालेला आहे. दुर्योधन काय पराजित व्हायला तयार नाही. अहो तुम्ही सांगा, पौलादी शरीर आहे त्याच्यावर कितीही गदाही मारा तुम्ही, काय त्या गद्याचा परिणाम होणार आहे त्याच्यावर? टनाटन आवाज यायचे, भीमाची गदा उचलून दूर निघून यायची. आणि दुर्योधनाचा रट्टा ज्यावेळेस भीमावर पडला त्यावेळेस मात्र भीमाला भयंकर त्रास व्हायचा. तर अशा प्रकारे मग श्रीकृष्ण महाराज कडेला धावून आले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भीमाला अनुकार केला म्हणे, मांडीवर मार, मांडीवर प्रहार कर या दुर्योधनाच्या. दुर्योधनाला भीमाला असं वाटलं, अरे हे तर नियमबाह्य आहे. तरी पण वारंवार श्रीकृष्ण भगवंत सांगायचे, आता मांडीवर प्रहार कर. केला मांडीवर प्रहार. एका प्रहारामध्ये, आता भीमाचा प्रहार म्हणजे काय, एका प्रहारामध्ये त्याचा जीव निघल्यासारखी कळा झाली, त्याला वेदना झाल्या. 2-3 रट्यामध्ये तर खाली लांब आडवा झाला. आता तो परास्त झालेला. तेवढ्यामध्ये बलराम तिथे आले. बलरामाला क्रोध आला. म्हणे, भीमा तू गुरुचा अपमान केला, आता तुझी गाठ माझ्याशी आहे. आता झालं श्रीकृष्ण महाराज मध्ये आता दुसरी पंचायत आली.
आता बलरामा पुढे भीम कसा टिकेल बरं? मग श्रीकृष्ण भगवत मध्ये जातात, म्हणे अहो दादाश्री असं नाही, तुम्ही जे म्हणताय ते ठीक आहे, पण तुम्ही इतके दिवस कुठे गेला होता? धर्मयुद्ध इथे चालू होतं आणि या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्ही तुमचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, हे चुकीचं आहे बा तुमचं. म्हणजे धर्मयुद्ध चालू होतं त्यावेळेस तीर्थयात्रा करायला गेले तुम्ही, आणि आता शेवटच्या टप्प्यावर आहे धर्मयुद्ध हे, आता धर्म जिंकणार आणि आता तुम्ही इथे आले बाजू घेण्यासाठी. कारण स्वामींनी सांगितलेलं आहे, शिष्य अभिमान तो मेळीची आपसी. शिष्याचा अभिमान हा गुरुला स्वतःच्या बायकोपेक्षा जास्त असतो असं स्वामी सांगतात. आणि म्हणून बलरामांना पण खूप अभिमान आलेला आहे दुर्योधनाचा. म्हणजे आता तुझ्यासोबत मीच युद्ध करणार. तू गुरुच्या कलेचा अपमान, गुरुच्या शिक्षेचा अपमान केलेला आहे. भीमा आता तुझी आणि माझी गाठ. मग आता हे बळीराम दादांचा क्रोध कसा शांत करायचा हे कोणाला माहित होतं? भगवान श्रीकृष्णांना. लहानपणापासून काही झालं यांना क्रोधाला म्हणजे शांत करणारे कोण? बळीराम. 1000 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्स मध्ये काही कमी नव्हतं. लगेच गेले म्हणे असं नका करू. भीमाची प्रतिज्ञा होती, प्रतिज्ञाबद्ध होता तो, आणि यासाठी कारणीभूत कोण आहे? दुर्योधन. हस्तिनापूरच्या भरसभेमध्ये याला काय अवकल्पना करायची गरज होती? द्रौपदीला वाईट शब्दाने बोलला. मग याचे पण पाप बघा ना तुम्ही फक्त तुमची शिक्षा नका बघू. असं म्हटलं की थोडेसे बळीराम दादा शांत झाले आणि मग सर्वजण निघून गेले. विजय साजरा झाला पांडवांचा. अश्वत्थामा जिवंतच होता. अश्वत्थामा दुर्योधनापाशी गेले आणि म्हणतात की हे राजू, तुम्हाला काय पाहिजे सांग, तुमची ही व्यथा मला पाहवल्या जाते. दुर्योधन काय मागणार आहे शेवटी? जे आयुष्यभर मनामध्ये होतं तेच तोंडामध्ये आलं मरताना. काय आलं? म्हणे हे मित्रा अश्वत्थामा, तुझ्यासारखा योद्धा कोणी नाही, पण आता माझी मागणी काय आहे ती तुला सांगतो. तुझे मला विचारत आहे की काय पाहिजे? मला म्हणे फक्त 5 पांडव मेले ही वार्ता मला पाहिजे. 5 पांडवांना मारून टाका. शेवटी काय मागितलेलं आहे? आयुष्यभर जे त्याच्या मनामध्ये जे होतं तेच मागितलेलं आहे. अश्वत्थामा म्हणतो काही हरकत नाही. रात्रीच्या वेळी जे काही पांडवांचं शिबिर होतं त्यामध्ये जिथे पांडवांची मुलं झोपलेले होते, रात्रीच्या वेळेला गेला. 5 जण झोपलेले, 5 मुलं पांडवांचे. याला असं वाटलं 5 पांडव झोपलेले आहेत. झोपेमध्येच 5 जणांना मारून टाकलं आणि धावत धावत आला दुर्योधनाला सांगितलं. म्हणजे दुर्योधना, तू म्हटलं ते मी काम केलं, 5 जणांना मारून आणलं. मग त्याला बरं वाटलं. असं म्हणतात की ते सांगण्याच्या अगोदरच दुर्योधनाकडे मरून पडलेला होता असंही म्हणतात. तर आता 5 जणांना मारलं. मग आता हा शेवटी कोण होता? अश्वत्थामा ब्राह्मण पुत्र होता, द्रोणाचार्याचा पुत्र. आता कोणते पाप कर्म केले, त्याला काय प्रायश्चित करावं हे थोडंसं माहिती होतं. त्यांना तर माहिती आहे की आता माझ्याकडून फार मोठं महापातक झालेलं आहे. म्हणून व्यास ऋषींच्या आश्रमामध्ये अश्वत्थामा जातो आणि जाऊन म्हणतो की हे ऋषीवर्या, माझ्याकडून महापाप घडलेला आहे, मला प्रायश्चित्त करायचं आहे. काय प्रायश्चित्त आहे तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त मी घ्यायला तयार आहे. व्यास ऋषी ऐकतात. अरे म्हणतात, भल्या माणसा, अरे जेथे श्रीकृष्ण भगवंत आहेत रक्षा करण्यासाठी, त्या पांडवाचा केसही बाकी वाकडा करू शकत नाही. अश्वत्थामा असं कसं काय? मी माझ्या हाताने पांडवांना मारलं. व्यास ऋषी म्हणतात, नाही, पांडव अजूनही जिवंत आहे. इकडे पांडवांच्या शिबिरामध्ये हलकल्लोळ माजलेला आहे. द्रौपदी धाय मोकळून रडत आहे, माझे 5ही लेकरं मरून गेले, आता काय जीवन जगू? आणि अशा परिस्थितीमध्ये
पाची पांडव म्हणतात, ज्याने हे घाणेरड काम केलेलं आहे, महापाप केलेलं आहे, यांना आम्ही आजच्या तारखेमध्ये, आजच्या या तिथीवर, आजच्या दिवसामध्ये तुझ्या समोर आणू, त्याला दंड देऊ. मग श्रीकृष्ण भगवंत सोबत सर्वजण निघतात. माहिती आहे श्रीकृष्ण भगवंतांना कुठे कोण आहे काही नाही. सरळ पोहोचतात व्यास ऋषींच्या आश्रमामध्ये. रथांचा गडगडाट ऐकू येतो अश्वत्थामाला. अश्वत्थामा म्हणतो, अरे हा आवाज कसला? मग गडगडाट कमी होतो, रथांचा आवाज यायला लागतो, माणसं बोलायला. अश्वत्थामा म्हणतो, हे तर पांडवांचे आवाज आहे, पांडव कसं काय घेऊन? व्यास ऋषी म्हणतात, मी तुला सांगितलं नाही का, पांडव मेलेच नाही म्हणे. मग रात्री मारलं ते कोण होते? म्हणजे त्यांची मुलं होते ते मारले. मग म्हणे आता मला प्रायश्चित्त करायचं नाही. काय म्हणतो अश्वत्थामा? मला प्रायश्चित्त करायचं आहे, माझं काम पूर्ण झालेलं नाही. मी जो शब्द दिला माझ्या मित्राला दुर्योधनाला की मी पांडवांचा नाश करेल, त्या शब्दाला मला जागायचं आहे. मी पांडवांचा नाश करेल पहिलं, नंतर प्रायश्चित्त करेल. लगेच निघून आला आणि आता पांडवाला मारायचं. निघणार तेवढ्यामध्ये पांडव तिथे पोहोचले. मग श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला खूप फटकारलं की एवढं मोठं महापाप केलेलं आहे, असं तसं बोलले. परंतु अश्वत्थामा काय म्हणत नाही की माझं चुकलं. अश्वत्थामा काय करतो, लगेच ब्रह्मास्त्राचं आव्हान करतो आणि पांडवांकडे सोडतो. त्यावेळेस मग श्रीकृष्ण महाराजांना पर्याय नाही. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना तुझ्याकडे पण ब्रह्मास्त्र आहे, चालव ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्राला जर कोणी निरस्त करेल तर ते फक्त ब्रह्मास्त्र, नाहीतर आपला सर्वांचा नाश होईल. अर्जुन देवांना आता पर्याय नाही म्हणून ब्रह्मास्त्राचं आव्हान केलं आणि ब्रह्मास्त्र सोडलं. व्यास ऋषी म्हणतात श्रीकृष्ण भगवंतांना, देवा म्हणे तुम्हाला तरी कळायला पाहिजे, हा तर मूर्ख होता अश्वत्थामा, मी तरी अर्जुनाला समजून सांगायला पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र चालवलेलं होतं, माझ्याकडे पर्यायच नाही म्हणजे दुसरा. मग व्यास ऋषी मध्ये जातात आणि दोघांची ब्रह्मास्त्र थांबवतात. किती सामर्थ्य म्हणावं त्या व्यास ऋषी, जे ब्रह्माचं अस्त्र रोखू शकतात एवढे सामर्थ्य म्हणतात. अस्त्र थांबवले. अश्वत्थामाला शिव्या दिल्या. व्यास ऋषी मूर्खा, ब्रह्मास्त्र हे मानव जातीच्या कल्याणासाठी आहे, हानीसाठी नाही. वापस घे तुझं अस्त्र. आणि इकडे अर्जुनालाही सांगितलं की अर्जुना, श्रीकृष्ण महाराजांनाही सांगितलं की हे तुमचं अस्त्र परत घ्या. अश्वत्थामा म्हणतो, हे ऋषीवर्या, अस्त्र परत घेण्याचं मला माहिती नाही, फक्त चालवण्याचं मला माहिती आहे. व्यास ऋषी म्हणतात, मूर्खा, जर तुला अर्धवट विद्या आहे, तू फक्त चालवू शकतो, परत घेऊ शकत नाही, तर कशाला अस्त्र चालवतो? अर्जुन देवाला परिपूर्ण विद्या होती. अर्जुन देवाने ते ब्रह्मास्त्र परत घेतलेलं आहे. अश्वत्थामा हा एवढा टोकाला पोहोचलेला होता. अश्वत्थामाच्या मनामध्ये द्वेष भावना, बदल्याची भावना एवढी परमोच्च टोकाला पोहोचलेली होती की त्या अश्वत्थामाने काय केलं, म्हणे मी बदला तर घेणार, तुम्ही थांबवलं म्हणून काय झालं? हे अस्त्र या पांडवांना जरी नाश करू शकत नसेल, पांडवांचा जे काही वंश आहे उत्तरेच्या गर्भामध्ये, मी त्याचा नाश करेन. त्या अस्त्राला जी दिशा होती ती दिशा बदलली आणि उत्तरेकडे ते अस्त्र गेलं. मग तर श्रीकृष्ण भगवंताचा पारा तळपायाचा मस्तकाला गेला. खूप भयंकर राग आला. अरे म्हणे 5 लेकराला मारलं तर मारलं. आता जो अर्जुनाचा नातू आहे, अभिमन्यूचा पुत्र आहे, त्याच्यापर्यंत तू पोहोचला. असं समजू नको की तू जीव घेणार आहेस आणि तू जीव घेशील, तुझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे म्हणून तू असं करशील असं तुला वाटत असेल, परंतु वाचवणारा मी आहे. बघतो कसं ते परीक्षित, जो उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित होता, कोण त्या गर्भाला हातावले मी बघतो. श्रीकृष्ण भगवंताने सुदर्शन चक्र आडवं लावलं आणि ब्रह्मास्त्राचा जो प्रादुर्भाव होण्याचा होता, तिथे गर्भ नाशवत होता, तिथला नष्ट होणार होता, तो गर्भ नष्ट झाला नाही. उत्तरेने जे स्मरण केलं, तिला ज्यावेळेस त्रास व्हायला लागला, तर ब्रह्मास्त्र येत आहे म्हणजे त्रास तर होणारच. ब्रह्मांडाचा नाश करण्याची क्षमता ज्या ब्रह्मास्त्राकडे आहे, तिथे सुदर्शन चक्र आडवं आलं म्हणून सर्व काही थांबलं, नाहीतर फार मोठा विनाश होणार होता. तर उत्तरेने स्मरण केलं भगवंताचं संकट काळामध्ये म्हणून, आणि
हे सर्व पांडव देवाचे भक्त होते म्हणून तिथे सुदर्शन चक्र अडवू लागलं. त्या संकटातून उत्तरेचं रक्षण केलं आणि परीक्षितीचं पण रक्षण केलं. म्हणजे बघा परीक्षितीचं नशीब काय म्हणावं. बघा परीक्षितीचं नशीब एवढं काही वेगळं होतं. त्याच्या जीवनामध्ये दुःख बघा, जन्माला येण्या अगोदर पासून अपघाती मृत्यू त्याच्या नशिबामध्ये होता की काय असं म्हणावं लागेल. कारण ब्रह्मास्त्र त्याच्याकडे आलं गर्भामध्ये असताना आणि शेवटी मेला तरी परीक्षित राजा कसा अपघातानेच मेला. म्हणजे ज्याची जशी जोड आहे शेवटी तो त्याच मार्गाला जाणार आहे. एवढंच फक्त चांगलं झालं, याची पुण्याई होती. व्यास ऋषींनी शुकदेवांनी भागवत कथा सांगितली आणि त्यांना त्यांची मुक्तता करून दिली. आणि शेवटी मग तक्षक साप आला, सापाने दंश केला परीक्षितीला आणि परीक्षिती राजा मृत्यूला पावला. ह्या फार नंतरच्या गोष्टी आहेत बरं का. लगेच मी या प्रकरणानंतर हे प्रकरण सांगितलं म्हणजे जोडून आहेत गोष्टी असं नाही. तर मधला काळ जर सांगायला गेलं तर फार वेळ लागेल म्हणून मी तो म्हणजे जे काही प्रकार घडलेला आहे प्रकरण आहे ते सांगितलेलं नाही. पण परीक्षितीचं दैव असं की जन्माच्या येण्याच्या अगोदरच त्यांच्यावर आघात झाला, अपघाती मृत्यूची वेळ आली आणि जन्माला आल्यानंतर राजभोग घेत असताना पण राज्यकारभार चालवत असताना पण त्यांना शेवटी अपघातीच म्हणजे सर्पदंशानेच मरावं लागलं. मग ते कशामुळे म्हणजे काय नाही मी कथा सांगितलेली. आता पुनरावृत्ती करण्याची काय आवश्यकता नाही. तर श्री चक्रधर होऊन पाहतला, श्री चक्रधर होऊन तिथे पाहतलेले आहेत म्हणजे सुदर्शन चक्राचा उपयोग केलेला आहे तिथे चक्रधर नाम आहे. मग गर्भस्थितू राखिला जे परीक्षिती गर्भाच्या ठिकाणी स्थित. गर्भस्थिती या शब्दाचा अर्थ काय, तो परीक्षित कुठे स्थित होता, गर्भाच्या ठिकाणी स्थित म्हणून गर्भस्थित बोललेला आहे परीक्षितीला. तर गर्भस्थितामध्ये असताना परीक्षितीचं रक्षण भगवान श्रीकृष्ण भगवंतांनी केलं. आई वडिलांची पुण्याई होती, त्या परीक्षितीच्या आई वडिलांची पुण्याई होती, आजी आजोबांची पुण्याई होती. त्यांनी श्रीकृष्ण भगवंताची भक्ती केली निर्हेतुक. कधी देवाला काही मागितलं का? उलट देवाने पांडवांचे अधिकार मिळवून दिले. पांडवांनी देवाची भक्ती केली परंतु कधी काही मागितलेलं नाही. उलट त्या गीतेच्या अध्यायामध्ये आहे की अर्जुन देव म्हणतात देवा मला युद्ध करायचं नाही. देवाने त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी युद्ध करण्यासाठी त्यांना तयार केलं. एवढं काम केलेलं आहे देवाने. आपण जर निर्हेतुक भक्त असलो तर देव आपल्याला जे द्यायचं होतं त्याही पेक्षा जास्त देतील आपल्याला. अनार्जितही देतील देव आपल्याला. आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी नाही त्या पण गोष्टी देतील. पण तशी भक्ती असली पाहिजे. कारण भगवंत काय म्हणतात, जेची येरे ठाई वरते त्याची येरे ठाई वरते. म्हणजे तुम्ही भक्त आहात, तुम्ही देवाची भक्ती करत आहात. जशी भक्ती तुमच्या मनामध्ये आहे तशीच भक्ती परमेश्वराच्या मनामध्ये तुमच्याविषयी राहणार. जो भाव तुमचा परमेश्वराच्या ठिकाणी आहे तोच भाव परमेश्वराच्याही मनामध्ये तुमच्याविषयी असणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं. असं म्हणू नका की देवाने आमचं काही काम केलं नाही. असं समजा देवाकडून काम झालं नाही म्हणजे तुम्ही देवाचा तेवढा देवधर्म केला नाही. काहीतरी न्यूनता आपल्या भक्ती भावामध्ये आहे, त्यामुळं आपल्या जीवनामध्ये न्यूनता आलेली आहे. हे लक्षात असू. तर आपलं हे आजचं दानसत्र इथे संपलेलं आहे. आपली वेळ झालेली आहे.
चौधरी ओमनगर येथील हे आपल्या सर्वांना पिढारणाचा दंडवत साधू संत महंतांना तपस्विनी आया भगिनींना पिढारणाचा दंडवत घालत आहेत. त्यांनी दंडवताचा स्वीकार करावा. दंड